maintenance and preservation of culture. Okay, so in the maintenance and preservation of culture, once microorganism been isolated, grown in pure culture, it becomes necessary to maintain the viability and purity of the microorganism by keeping the pure culture free from contamination. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला जिवंत ठेवणे, कीपिंग व्हायबल कंडिशन, व्हायबिलिटी जपणे म्हणजे त्याला जिवंत ठेवणे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, दॅट कल्चर शुड बी मेंटेन्ड फ्री फ्रॉम कॉन्टॅमिनेशन, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही दुसरे ऑर्गॅनिझम येता कामा नाहीत, त्याच्यामध्ये कुठल्याही दुसऱ्या ऑर्गॅनिझमची मिक्स किंवा मिसळ होता कामा नये. आलं लक्षात. तर हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून मग मला कल्चर हे प्रिझर्व करणं गरजेचं आहे. ओके, दॅट इज द रिझन. माय ऑब्जेक्टिव्ज आर, मग कल्चर प्रिझर्वेशनचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, तर आय विल टेल यू. टू मेंटेन isolated pure culture for extended period of time, that is future use in viable condition. म्हणजे ऑर्गॅनिझम मला जिवंत फॉर्मॅटमध्ये 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष प्रिझर्व करता यायला पाहिजे फ्युचर यूजसाठी, भविष्यातल्या यूजसाठी. त्याच्यानंतर टू अवॉइड द कॉन्टॅमिनेशन, त्याच्यामध्ये कुठलंही कॉन्टॅमिनेशन व्हायला नाही पाहिजे. आणि टू रिस्ट्रिक्ट द जेनेटिक म्युटेशन, त्याच्यामध्ये गुणसूत्रीय बदल व्हायला नाही पाहिजे. या 3 गोष्टी मला प्रिझर्वेशनच्या मदतीने अचीव करायच्यात. म्हणजे एम किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्या प्रिझर्वेशनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की ऑर्गॅनिझम फ्युचर यूजसाठी प्रिझर्व करायचं आहे व्हायबल कंडिशनमध्ये, जिवंत फॉर्मॅटमध्ये. टू अवॉइड द कॉन्टॅमिनेशन, त्याच्यामध्ये कुठलंही दुसरी मिसळ होता मिक्स ऑर्गॅनिझम मिक्स होता कामा नये. आणि त्याच्यामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये म्युटेशन्स येता कामा नये. आता प्रिझर्वेशनचे काही ढोबळमानाने ॲप्लिकेशन्स आहेत. काय ॲप्लिकेशन्स आहेत ते, दॅट कॅन बी प्रिझर्वड ऑर्गॅनिझम कशासाठी वापरला जाऊ शकतो, ॲकॅडमिक्स यूज, शैक्षणिक का, त्याला फ्लॅजेला आहे का, त्याला कॅप्सूल आहे का, त्याला एंडोस्पोर आहे का, हे सगळं शिकवण्यासाठी मला ऑर्गॅनिझम लागतील. आणि ते ऑर्गॅनिझम मला ह्या लॅबोरेटरीजमधून मिळू शकतात. त्याला ॲकॅडमिक यूज म्हणतो. फॉर रिसर्च पर्पज, संशोधनासाठी, एखादा एम.फॉर्मच्या PhDच्या मुलांना, आलं लक्षात, तिथे लागतात ऑर्गॅनिझम. मग PhDसाठी कशासाठी, तर एखादी अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी करायची, एखादा कंपाऊंड आहे त्याला आणि तो कंपाऊंड ते एखाद्या ऑर्गॅनिझमला मारतो आहे की नाही ही स्टडी करणे, अँटीमायक्रोबियल स्टडी, इजंट इट. अँटीफंगल स्टडी, एखादा अँटीफंगल अँटीबायोटिक आहे त्याच्यापासून एखादा फंगस किंवा एखादी बुरशी मरते का, अँटीफंगल ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर फर्मेंटेशन इंडस्ट्री सगळ्यात जास्त, कारण आपल्याला माहिती आहे 67% अँटीबायोटिक हे ऑर्गॅनिझमपासून घेतले जातात. म्हणजे 100मधले 67 अँटीबायोटिक हे बुरशीपासून आणि बॅक्टेरियापासून मिळवले जातात. मग फर्मेंटेशन इंडस्ट्रीला ऑर्गॅनिझम लागतातच की, दे नीड ऑर्गॅनिझम. आणि बायोटेक्नॉलॉजी फील्ड कशासाठी, जेनेटिक म्युटेशन्स मॅनिप्युलेशन्स, बायोटेक्नॉलॉजी. जेनेटिक मॅनिप्युलेशन म्हणजे काय, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, एका ऑर्गॅनिझमचा DNA दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट करायचा. जसं बीटी कॉटन आहे, बीटी कॉटनमध्ये काय केलं त्यांनी, काय केलं बीटी कॉटनमध्ये सांगा, बॅसिलस थुरिनजेनेसिस नावाचा जो काही बॅक्टेरिया आहे, बॅसिलस थुरिनजेनेसिस, त्याचा BT जीन त्यांनी कॉटनमध्ये टाकला आहे. बघा, लक्षात घ्या, कशामध्ये टाकला आहे, कॉटनमध्ये. कोणाचा, बॅक्टेरियाचा DNA काढून कॉटनमध्ये टाकला आहे. मग ह्याला आपण म्हणतो बायोटेक्नॉलॉजी. आलं लक्षात. वन्स द मायक्रोऑर्गॅनिझम हॅज बीन ग्रोन इन प्युअर कल्चर, इट बिकम्स नेसेसरी टू मेंटेन द व्हायबिलिटी अँड प्युरिटी ऑफ ऑर्गॅनिझम. त्याची ऑर्गॅनिझमची व्हायबिलिटी आणि प्युरिटी ही मेंटेन झाली पाहिजे. पहिलं culturing allow the continuous growth and viability of microorganisms. The transfer always subject to aseptic condition, avoid the contamination. त्यांनी काय सांगितले की आता मी माझ्या मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीमध्ये एका फ्लास्कमध्ये ऑर्गॅनिझम ग्रो केला आहे आज, समजा 29 तारखेला मेच्या, तर मला त्याला 12 ते 13 मेच्या दरम्यान, 13 जूनच्या दरम्यान, 12 ते 13 जूनच्या दरम्यान फ्रेश फ्लास्क तयार करावा लागेल. त्याच्यात फ्रेश न्यूट्रिएंट ब्रॉथ टाकावं लागेल आणि ह्याच्यातला 1 ml इकडे टाकावं लागेल. बाकीचे हे मेले मग सगळे, आणि 1 ml टाकल्यानंतर परत ते ह्याच्यामध्ये वाढतील आणि मग परत हे पुढचे 15 दिवस मी ठेवू शकतो. मग ठीक आहे, 12 ते 13 जून झाल्यानंतर यातलं 1 ml काढायचं आहे आणि एक नवीन फ्लास्क घ्यायचा आहे, त्याच्यात 100 ml न्यूट्रिएंट ब्रॉथ, स्टराईल न्यूट्रिएंट ब्रॉथ घ्यायचा आहे आणि हे 1 ml ह्याच्यात टाकायचं.
24 तासामध्ये त्याच्यात वाढेल आणि मग परत ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, परत हे 15 दिवस टिकतं. मग ही रिपीटेड ट्रान्सफर झाली ना, त्याला आपण म्हणतो पिरियॉडिकल ट्रान्सफर. त्याला काय म्हणतो आपण? पिरियॉडिकल ट्रान्सफर. सिन्स सबकल्चर इज टायमिंग कन्झ्युमिंग. आता ह्या सबकल्चरिंगला वेळ किती लागतो? पहिलं लक्षात घ्या, मी ऑटोक्लेवमध्ये हा मीडिया 100 ml बनवला, 121 डिग्री सेल्सिअसला हीट करायचा आहे, 15 LB प्रेशरला स्टरलाइज करायचं आणि 15 मिनटासाठी. ह्याला 4 तास लागतात. किती लागतात? 4 तास. आणि सबकल्चरिंगला 2 तास किंवा 1-1.5 तास पकडा. 6 तासाचा टाईम आहे, सगळ्यात जास्त टाईम कन्झ्युमिंग आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. दिस मेथड इज व्हेरी मच टाईम कन्झ्युमिंग. इट बिकम्स डिफिकल्ट टू मेंटेन लार्ज नंबर ऑफ प्युअर कल्चर्स नेसेसरी फॉर लॉंगर टाईम. आता मी हे सांगताना तुम्हाला एका ऑर्गॅनिझमचं सांगतो आहे, सिंगल ऑर्गॅनिझमचं, बरोबर आहे का नाही? एका ऑर्गॅनिझमला एवढा वेळ नवीन ठिकाणी ट्रान्सफर करायचं असेल, नवीन फ्रेश मीडियावर, माझी काय हाल होईल? त्यांना कमीत कमी मला 4 दिवस रोज काम करत राहावं लागेल, तेव्हा ते 2000 ऑर्गॅनिझम सबकल्चर. आणि त्याच्यातल्या 100-200 लोकांवर कॉन्टॅमिनेशन येऊ शकतं. म्हणजे इट इज टाईम कन्झ्युमिंग अँड इट इज डिफिकल्ट फॉर लार्ज नंबर्स. म्हणजे जर संख्या जास्त असेल तर हे जास्त डिफिकल्ट होऊन बसतं. इन ॲडिशन रिस्क ऑफ जेनेटिक चेंजेस. प्रत्येक 15 दिवसाला नवीन मीडियावर टाकलं, जसं एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये, म्हणजे आपल्या आईवडिलांमध्ये गुणसूत्र सेम असतात, पण त्यांच्यामध्ये बदल झाल्यामुळे आपण त्यांच्यासारखे 100% दिसत नसतो, 90% दिसत असतो, म्हणजे गुणसूत्रीय बदल होतात. मग प्रत्येक 15 दिवसाला तुम्ही नवीन फ्रेश खायला देताय, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चान्सेस असतात जेनेटिक म्युटेशनचे, त्याच्यामध्ये गुणसूत्रीय बदल होऊ शकतात. त्याच्यानंतर देअरफॉर इट इज नाव बिईंग रिप्लेस्ड बाय सम मॉडर्न मेथड्स टू नॉट नीड सबफ्रिक्वेंट सबकल्चरिंग. आणि म्हणून मग एवढ्या कारणासाठी काही नवीन मेथड आलेल्या आहेत, त्या मेथडमध्ये तुम्हाला रोज पिरियॉडिक ट्रान्सफर करायची गरज नाही, तुम्ही लॉंग टर्म प्रिझर्वेशन करू शकता. तर पहिलं पिरियॉडिक ट्रान्सफर ही नॉर्मल लॅबोरेटरी मेथड आहे माझ्या मायक्रोबायोलॉजी लॅबची. त्याच्यानंतर स्टोरेज इन स्टराईल सॉईल, म्हणजे निर्जंतुक मातीला तापवायचं आहे आणि त्या मातीमध्ये स्टरलाइज करायचं, ऑर्गॅनिझमला स्टोअर करायचं आहे. स्टोअर ॲट लोअर टेम्परेचर, ऑर्गॅनिझमला लो टेम्परेचरला स्टोअर करायचं आहे, कमी तापमानाला. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन बाय ऑइल ओव्हरले मेथड, मिनरल ऑइल ओव्हरले मेथड. आणि त्याच्यानंतर प्रिझर्वेशन बाय फ्रीज ड्राईंग अँड लायोफिलायझेशन. ह्या प्रत्येक मेथड वेगवेगळ्या पद्धतीने ॲडव्हान्टेजेस आहेत, ते आपण वन बाय वन बघूयात. पिरियॉडिक ट्रान्सफर. आता पिरियॉडिक ट्रान्सफर म्हणजे काय, तर ते तुम्हाला सांगतो. ओके. स्ट्रेन कॅन बी मेंटेन्ड पिरियॉडिकली interval at which transfer made vary with the species to species and must be ascertained before hand. त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक स्पेसिसला, आता हे जनरेशन टाईमवर सुद्धा आहे, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचा जनरेशन टाईम 17 मिनिटाचा असेल तर त्याला तुम्हाला दर 4 ते 5 दिवसाला तुम्हाला इकडून तिकडे ट्रान्सफर करावं फ्रेश मीडिया. एखाद्या ऑर्गॅनिझमचा जनरेशन टाईम 17 मिनिटाच्या ऐवजी समजा पकडून चला 24 तासाचा आहे. लॉंगेस्ट जनरेशन टाईम तर म्हणजे 300-400 1800 तासापर्यंत आहे, पण 24 तासाचा आहे. तर त्या ऑर्गॅनिझमचं 24 नंतर 48 तासामध्ये दुप्पट ऑर्गॅनिझम होणार आहेत. 48 72, त्याच्यानंतर 72 तासामध्ये तिप्पट होणार, चौपट होणार आहेत. 72 तास, 96 तास म्हणजे 4 दिवसामध्ये 96 तासामध्ये त्याची संख्या 8 पट होणार आहे. मग अशा पद्धतीनं ठीक आहे ना. मग तशा ठिकाणी तुम्ही 15 दिवसांनी काय 20 दिवसांनीसुद्धा सबकल्चरिंग करू शकता. म्हणजे जनरेशन टाईम फार महत्त्वाचा आहे, की ते ऑर्गॅनिझम किती स्पीडने वाढतो आहे. ओके. देन टेम्परेचर अँड ऑल मीडियम चूजन शूड सपोर्ट द स्लो रादर दॅन द रॅपिड ग्रोथ. म्हणजे तुम्ही मीडिया अशा पद्धतीचा द्यायचा आहे त्या ऑर्गॅनिझमला खायला की त्याने ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय केली पाहिजे, स्लो केली पाहिजे. रॅपिड ग्रोथ रेट असला नाही पाहिजे. स्लो ग्रोथ रादर दॅन रॅपिड ग्रोथ. म्हणजे रॅपिडपेक्षा जो खायला दिलेला मीडिया आहे त्याच्यामुळं त्या ऑर्गॅनिझमची स्पीड वाढण्याची स्लो व्हायला पाहिजे. अँड मेनी मोर कॉमन हेट्रोट्रॉप्स रिमेन व्हायबल फॉर सेव्हरल वीक्स ऑर मंथ्स ऑन ए मीडिया लाईक न्यूट्रियन ब्रॉथ. त्यांनी काय सांगितलं, न्यूट्रियन ब्रॉथवर काही आठवडेसुद्धा ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकतात, काय त्याचं काही टेन्शन नाही. ट्रान्सफर मेथड आर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फेलिंग प्रिव्हेंट चेंज इन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्ट्रेन ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ व्हेरिएशन्स अँड म्युटंट्स. ह्याच्यामध्ये म्युटेशन
काय आहेत? पिरियडिक ट्रान्सफर मेथडशी किंवा दर 15 दिवसाला फ्रेश मीडियावर सोडणे ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इट इज सिम्पल मेथड अँड स्पेशल ॲपरेटस लागत नाही, म्हणजे खर्चिक नाही आहे, अँड इझी टू रिकवर द कल्चर एकदम आरामात रिकवर करू शकता. डिसॲडव्हान्टेज काय आहेत? कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस जास्त आहेत, म्हणजे दुसरा ऑर्गॅनिझम मिक्स होऊ शकतो माझ्या प्युअर कल्चरमध्ये, आणि जेनेटिक चेंज म्युटेशन्स येऊ शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची मेथड जी आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिलायबल आपण म्हणू शकतो, किंवा रिलायबल म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त विश्वासू इजंट इट, त्याला आपण म्हणतो फ्रीज ड्राईंग. फ्रीज ड्राईंग म्हणजे काय करतो आपण? फ्रीज ड्राईंग इज अ प्रोसेस वेअर वॉटर अँड अदर सॉल्वंट्स आर रिमूव्ड फ्रॉम द फ्रोझन प्रोडक्ट वाया सब्लिमेशन. सब्लिमेशनच्या पद्धतीने बॅक्टेरियाची जी सेल आहे, लक्षात घ्या, त्या सेलमधलं 100% वॉटर आणि बाकीचे लिक्विड्स बाहेर काढले जातात. म्हणजे ऑर्गॅनिझम पूर्ण ड्राय पावडरमध्ये तयार करायचं आहे, फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. सब्लिमेशन म्हणतो आपण. सब्लिमेशन ऑकर्स व्हेन फ्रोझन लिक्विड गोज डायरेक्टली टू गॅसियस स्टेट विदाउट एंटरिंग इन टू लिक्विड फेज. म्हणजे काय करायचं आहे? एखाद्या सेलमध्ये जे लिक्विड आहे, हे लिक्विड आहे, ह्या लिक्विडचं मला काय सांगितलं त्यांनी? फ्रोझन लिक्विड्स गोज डायरेक्टली गॅसियस स्टेट विदाउट एंटरिंग लिक्विड फेज. म्हणजे हे जे लिक्विड आहेत ह्याच्यामध्ये जे काही समजा सॉलिड स्टेज म्हणजे किंवा जे लिक्विड आहेत, सो फॉर एक्झाम्पल जसं सांगतो, समजा फ्रोझन आहे, एखादं फ्रीजमध्ये ठेवलेलं पेट्री डिश आहे, ओके, आणि किंवा एखादी व्हायल म्हणू शकतो आपण, त्या व्हायल अशी नसते, थांबा, सॉरी, ही व्हायल आहे, आणि ह्या व्हायलमध्ये काही ऑर्गॅनिझम होते. मग ऑर्गॅनिझमचे काय झालेलं आहे? सगळे लिक्विड पदार्थ हे आईसमध्ये कन्वर्ट झालेले आहेत, बर्फामध्ये. आता माझा पुढचं स्टेप काय आहे? सब्लिमेशन करायचं आहे, म्हणजे आईसमधून डायरेक्ट गॅसमध्ये रूपांतर करायचं आहे. नॉट गोईंग इन टू लिक्विड स्टेज, लिक्विडला जाऊ द्यायचं नाही त्याला, विदाउट एंटरिंग इन टू लिक्विड फेज. त्याला काय म्हणतो आपण? सब्लिमेशन म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? सब्लिमेशन म्हणतो. ओके. Reminder here, it is recommended that low rates of cooling and this result in formation of vertical ice crystal structure, thus allowing the more efficient water sublimation from frozen product. म्हणजे आईसचं रूपांतर डायरेक्ट गॅसमध्ये करायचं काम ही मेथड करते. ठीक आहे. आता इथे बघा, हाऊ दिस वर्क्स दॅट आय विल टेल यू. सो इथं वायल्स ठेवलेल्या आहेत. दिस इज द बिग कंटेनर ग्लास फ्लास्क फॉर 10 to 100 स्मॉल वायल्स. याच्यात 10 ते 100 वायल्स ठेवू शकता तुम्ही, अशा मोठ्या. किती? 10 ते 100 छोट्या छोट्या, 1 2 3 4 ह्याच्या पाठीमागं अजून असतात, अशा ठेवता येतात. ग्लास वायल्स कंटेनिंग फ्रोझन बॅक्टेरियल सस्पेन्शन, म्हणजे फ्रीजमधून बाहेर काढून फ्रीज केलं, त्याच्यामध्ये बर्फ तयार झाला आहे असं कल्चर. ओके. त्याच्यानंतर हे कंडेन्सर आहे, इकडे हे कंडेन्सर आहे, ह्याच्यामध्ये ड्राय आईस भरलेला आहे. हा ड्राय आईस इथे भरलेला आहे, ड्राय आईस, आणि अल्कोहोल भरलेलं आहे. डेवार फ्लास्क म्हणतो, ह्याचं नाव आहे डेवार फ्लास्क. काय करतात तिथे? ह्याला व्हॅक्यूमला जोडलं जातं. ओके. मग ह्या आतल्या व्हायलची अरेंजमेंट अशी असते. ओके. व्हायल्स ज्या आहेत ना, त्या व्हायल्स अशा दिसतात, अशा. कशी? आतमध्ये बॅक्टेरियल सस्पेन्शन असतं फ्रोझन, ही रिकामी ट्यूब असते. त्याच्यानंतर इथे ॲब्झॉर्बंट ग्लास फ्लास्क विथ द अटॅच्ड कंडेन्सर. त्याला कंडेन्सर अटॅच केलेला असतो, व्हॅक्यूम पंप. कंडेन्सर इज कनेक्टेड विथ हाय व्हॅक्यूम पंप सिस्टीम ब्रिंग्स अबाउट डेसिकेशन ऑफ कल्चर. आणि हा कंडेन्सर किंवा हा व्हॅक्यूम काय करतो? याच्यातलं आईसचं सब्लिमेशन डायरेक्ट गॅसमध्ये करतो, आणि एवढं ट्रिमेंडस प्रेशर अप्लाय करून त्यातलं आतलं पाणी काढून घेतो. आफ्टर डेसिकेशन ऑफ कल्चर ॲज वायल्स आर रिमूव्ड अँड प्लेस्ड इंडिव्हिज्युअली ऑन टू द लार्ज ट्यूब कंटेनिंग ॲब्झॉर्बंट पॅकेजिंग अंडर व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्येच ह्या ट्यूबची सिलिंग केली जाते, त्याची सिलिंग केली जाते, कारण त्याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकलं असतं. आता याच्यामध्ये फक्त हे ऑर्गॅनिझमच्या सेलची पावडर आहे. याच्यामध्ये ऑर्गॅनिझम ड्राय फॉर्मॅटमध्ये, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे, त्याचे प्रोटीन्स आहेत, त्याच्यातलं पाणी सगळं काढलेलं आहे. आता एखाद्याच्या शरीरामध्ये पाणीच नसेल तर तो जिवंत कसा राहू शकतो? मग तो
डॉर्मंट कंडिशनला गेला आहे ऑर्गॅनिझम. आणि बॅक्टेरियाच्या बाबतीतच हे शक्य आहे, माणसाच्या बाबतीत शक्य नाही. तर तसं असतं तर माणसाला पण आपलं फ्रीज ड्राईंग करता आलं असतं. मग पण बॅक्टेरियाला पुन्हा काय करता येतं 30 वर्षानंतर. लक्षात घ्या मी काय सांगतो आहे ते. समजा 10-15 वर्षाने 15 वर्षाने ह्याच्यामध्ये फक्त वॉटर टाकलं आणि ऑर्गॅनिझमने ह्या पावडरने पाणी ॲब्सॉर्ब करून घेतलं की ऑर्गॅनिझम जिवंत होतं लाईव्ह कंडिशनमध्ये. यातले 90% ऑर्गॅनिझम किंवा 95% ऑर्गॅनिझम जिवंत राहतात, 5% फक्त मरतात. तर दिस इज द ब्युटी ऑफ फ्रीज ड्राईंग. प्रोसिजर काय आहे बघा. इन द प्रोसेस डेन्स सेल सस्पेन्शन इज प्लेस्ड इन स्मॉल वायल्स फ्रोझन ॲट -70 to -60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे खूप घनता जास्त सेल असलेलं सस्पेन्शन आहे ना, ते वायल्समध्ये ठेवलं जातं आणि त्याला -60 ते 70 डिग्रीला त्याचा व्हॅक्यूम, म्हणजे व्हॅक्यूम जेव्हा अप्लाय करतो त्या आईसचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये होतं, गॅसमध्ये होतं. विदाऊट गोईंग इन टू लिक्विड स्टेज. लिक्विड स्टेजला जातच नाही, डायरेक्ट आईसचं रूपांतर गॅसमध्ये. दिस रिझल्ट इन डिहायड्रेशन ऑफ बॅक्टेरियल सेल. आणि ह्याच्यामुळे बॅक्टेरियल सेलमधले सगळं पाणी निघून जातं. देअर मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटीज आर स्टॉप्ड. आता ज्याच्या शरीरात किंवा ज्या सेलमध्ये पाणी नाही ते सेलचं मेटॅबॉलिझम चयापचयक्रिया जागेवर थांबते. कारण आतमध्ये एन्झाईमची मुवमेंट होत नाही, प्रोटीनची मुवमेंट होत नाही, DNA सिंथेसिस होत नाही, प्रोटीन सिंथेसिस काही होत नाही, सगळं थांबतं. मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटीज आर स्टॉप्ड. ॲज द रिझल्ट मायक्रोब्स गो इन टू डॉर्मंट स्टेट. आणि म्हणून मग ऑर्गॅनिझम सुप्त कंडिशनला जातो अँड रिमेन व्हायबिलिटी फॉर इयर्स. आणि ह्या वायल्स पुन्हा 4 डिग्री सेल्सिअसला रेफ्रिजरेटरमध्ये तुम्ही 15 वर्ष ठेवा ना, तुम्ही काहीच होत नाही त्याला. कारण का ऑर्गॅनिझम डॉर्मंट कंडिशनला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस काय आहेत. ॲडव्हान्टेजेस बघा. ओन्ली मिनिमल स्टोरेज स्पेस इज रिक्वायर्ड. म्हणजे एका छोट्या व्हायलमध्ये मी ऑर्गॅनिझम स्टोअर करू शकतो. म्हणजे एका रेफ्रिजरेटरमध्ये मी अशा साधारण 20,000 वायल्स ठेवू शकतो एका छोट्या फ्रीजमध्ये. हंड्रेड्स ऑफ लायोफिलाइज्ड कल्चर कॅन बी स्टोर्ड इन स्मॉल एरिया. कमीत कमी जागा व्याप्त. रिमेन्स फॉर 30 इयर. म्हणजे ह्याच्या पद्धतीने ऑर्गॅनिझम मी 30 इयर्स प्रिझर्व करू शकतो. फ्रिक्वेंट सबकल्चर 30 वर्ष मला सबकल्चर करायचीच गरज नाही. मेंटेन विदाऊट कॉन्टॅमिनेशन. त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशन येत नाही. जेनेटिकली स्टेबल राहतो ऑर्गॅनिझम. लायोफिलाइज्ड कल्चर रिमेन्स जेनेटिकली स्टेबल. वायल कॅन बी सेंट कन्व्हिनियंटली थ्रू ए मेल इन टू अदर मायक्रोबायल लॅबोरेटरी इन पॅक्ड इन अ स्पेशलाइज्ड सील्ड मेलिंग कंटेनर. विशिष्ट प्रकारचे मेलिंग कंटेनर घेतले तर तुम्ही चंदीगडवरून दिल्लीला पाठवू शकता, दिल्लीवरून मुंबईला पाठवू शकता, मुंबईवरून कलकत्त्याला पाठवू शकता, कुठेही पाठवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर दिस मेथड इज एम्प्लॉईड फॉर द प्रिझर्वेशन ऑफ सिरा, टॉक्झिन, एन्झाईम्स अँड अदर बायोलॉजिकल्स ऑल्सो. बाकीच्या मटेरियलला सुद्धा ही स्टराईल सॉईलमध्ये स्टोरेज करायचं. इट इज द मेनली अप्लाइड फॉर द प्रिझर्वेशन ऑफ स्पोरुलेटिंग मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज अ सिंगल स्पोर एंडोस्पोर विदाउट सेल. म्हणजे स्पोरुलेटिंग ऑर्गॅनिझम असे ऑर्गॅनिझम जे स्वतःच्या शरीरामध्ये एंडोस्पोर तयार करतात, प्रोटेक्टिव्ह बॉडी तयार करतात. तशाच ऑर्गॅनिझमला मातीमध्ये स्टराईल मातीमध्ये स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल फ्युसेरियम, पेनिसिलियम, अल्टेमारिया, रायझोपस, बॅसिलस, ॲस्परजिलस आणि पेनिसिलियम proved successfully stored in sterile soil. The soil storage involves inoculation of 1 ml of spore suspension into soil, autoclaved twice, incubating at room temperature 5 ते 10 दिवस. त्याने काय सांगितलं आहे, ऑर्गॅनिझम जी माती वापरायची ना, ती मातीसुद्धा 2 वेळेस ते ऑटोक्लेव्ह करून घ्यायचे. मातीला ऑटोक्लेव्ह म्हणजे स्टरलाइज करून घ्यायची, मातीसुद्धा निर्जंतुक करून घ्यायचे. ओके. आणि पुढे काय करायचं, 1 ml ऑफ स्पोर सस्पेन्शन म्हणजे ऑर्गॅनिझमचं स्पोर सस्पेन्शन 1 ml त्या मातीमध्ये टाकायचं आहे आणि स्टरलाइज करायचं. इनिशियल ग्रोथ पिरियड अलाउज फंगस टू बी अवेलेबल मॉइश्चर अँड ग्रॅज्युअली बिकम्स डॉर्मंट. सुरुवातीच्या दिवसामध्ये त्या बुरशीची वाढ होते, फंगसची, मातीमध्ये सुद्धा. पण नंतर मातीमधले न्यूट्रिएंट संपतात आणि नंतर मग तो काय करतो, डॉर्मंट स्टेजला जातो. आणि मग एखाद्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स अवेलेबल नसणं हे सुद्धा स्पोर प्रोडक्शन इन्व्हाइट करतं. लॅक ऑफ न्यूट्रिएंट इन्व्हाइट स्पोर प्रोडक्शन. आणि त्याच्यामुळे काय होईल, मग ऑर्गॅनिझम तो मातीमध्ये स्पोर्स तयार करतो. वायबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम फाउंड अराउंड 70 to 80 इयर. अशा पद्धतीने तुम्ही 70 ते 80 वर्ष ऑर्गॅनिझमला प्रिझर्व करू शकता. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन ॲट लो टेम्परेचर. हे काय सगळ्यात सिम्पल मेथड आहे लॅबोरेटरीच्या रेफ्रिजरेटरमध्ये प्रिझर्वेशन करणं. ॲट मेंटेन्ड ॲट कोल्ड रूम टेम्परेचर. त्याचे रेफ्रिजरेटरमध्ये
preservation of culture. In this method, dense suspension of microorganism is placed in a medium containing protective agent that is glycerol or dimethyl sulfoxide. त्याला आपण म्हणतो DMSO किंवा ग्लिसिरॉल. हे काय करतात? क्रायोप्रोटेक्टंट म्हणून काम करतात. क्रायोप्रोटेक्शन म्हणजे काय? समजा -150 डिग्री टेम्परेचर आहे, -150 150 डिग्री सेल्सिअस. ओके, आता -150 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला काय होणार आहे? काय होतं सांगा? -150 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला सेलच्या आतमधलं सगळं लिक्विडचं कन्व्हर्जन आईसमध्ये होतं, आईसमध्ये. आणि आईसमध्ये समजा क्रिस्टल्स तयार झाले असे, तर हे क्रिस्टल्स सेलला टोचतात आणि सेलला फाडून बाहेर येतात. इजंट इट? दॅट क्रिस्टल्स आर रिस्पॉन्सिबल टू बस्ट द सेल वॉल. असे मग सेल फाटली, मग ऑर्गॅनिझम जिवंत राहील का? नाही. आणि म्हणून मग रिझन सांगतो तुम्हाला, टू अवॉइड द क्रिस्टल फॉर्मेशन ग्लिसरॉल अँड डायमिथाइल सल्फॉक्साईड इज अ क्रायोप्रोटेक्टंट म्हणून ॲड केले जातात इथे. इजंट इट? इथे बघा तुम्ही, ड्यू टू आईस. मग टू प्रोटेक्टिव्ह एजंट म्हणून ॲड केले जातात ग्लिसरॉल. कशासाठी? टू प्रिव्हेंट द सेल डॅमेज ड्यू टू क्रिस्टल फॉर्मेशन, आईस क्रिस्टल फॉर्मेशन. इथे दिले बघा, क्लिअरली मेन्शन केले त्यांनी. टू प्रिव्हेंट सेल डॅमेज ड्यू टू आईस क्रिस्टल फॉर्मेशन. सस्पेन्शन इज सील्ड इन टू स्मॉल ॲम्प्युल्स वायल्स अँड फ्रोझन ॲट -150 डिग्री सेल्सिअस. -150 डिग्री सेल्सिअसला आपण -196 पर्यंत जाऊ शकतो बघा डिग्री सेल्सिअसला. ओके, दिस मेथड कॅनॉट बी यूज्ड फॉर व्हेरी लाँग टाईम बिकॉज टॉक्सिक प्रोडक्ट गेट ॲक्युमुलेटेड विच कॅन किल द मायक्रोब्स. 10 ते 30 वर्ष. ओके, पण 4 डिग्रीचा जर विचार केला ना, तर तुम्ही फक्त 15 ते 25 दिवस स्टोअर करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन बाय ऑइल ओव्हरले मेथड. ऑइल ओव्हरलेइंग कल्चर विथ मिनरल ऑइल और लिक्विड पॅराफिन. आता ह्याने होतं काय सांगतो तुम्हाला. दिस मेथड स्टराईल लिक्विड पॅराफिन्स पोर्ड ओव्हर द स्लँट. आता इथे बघा, ऑर्गॅनिझम ह्याच्यावर वाढला, इथं ऑर्गॅनिझम वाढलेला असतो थोडा, इथे ह्या रिजनमध्ये इथे वाढलेला असतो, आणि त्याच्यावर ऑइल टाकायचं आहे. ऑइल टाकल्याने होईल काय? अपराईट कंडिशनला वेअर कल्चर्स ऑल्सो मेंटेन्ड बाय कव्हरिंग आगार स्लँड बाय स्टराईल मिनरल ऑइल. त्याच्यावर ऑइल टाकलं आहे, स्टोअर्ड ॲट रूम टेम्परेचर किंवा प्रोबेबली -0.5 डिग्रीला तुम्ही स्टोअर करू शकता, मायनसला 0 ते 5 डिग्री सेल्सिअस लिमिट. आता ह्याच्यामुळे होतं काय? पण ऑइलमधून ह्याच्यातून ऑक्सिजन ट्रान्सफर थांबतं. आता एखाद्या ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन नाही मिळाला तरी त्याच्या चयापचय क्रिया थांबणार आहेत ना. सो लिमिट द ऑक्सिजन ॲक्सेस, रिड्यूस द मायक्रो ऑर्गॅनिझम्स मेटाबॉलिझम ग्रोथ ॲज वेल ॲज सेल ड्राईंग ड्युरिंग प्रिझर्वेशन. त्यांनी काय सांगितलं? ऑइल टाकल्यामुळे ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट तुटल्यामुळे मेटाबॉलिझम बंद झालं किंवा कमी झालं. प्रिझर्वेशन ऑफ पिरियड ऑफ दिस बॅक्टेरिया युजिंग दिस मेथड ॲझोटोबॅक्टर आणि मायकोबॅक्टेरियम स्पीसीस. 2 ऑर्गॅनिझम आपण ह्या पद्धतीने स्टोअर करू शकतो, ॲझोटोबॅक्टर आणि मायकोबॅक्टेरियम. म्हणजे ट्युबरक्युलोसिसचा. आणि 10 ते 12 वर्ष तुम्ही स्टोअर करू शकता किंवा 7 ते 10 वर्ष. काय त्यांनी ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज दिलेत? ॲडव्हान्टेजेस सिम्पल आहे, मेनली युज्ड इन ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन लागत नाही ते सगळ्यात बेस्ट प्रकारे प्रिझर्व केले जाऊ शकतात. कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे आणि 10 ते 15 वर्ष प्रिझर्व करू शकता. ओके, लास्ट आहे. सो अशा प्रकारे आपला आयसोलेशन अँड प्रिझर्वेशन हा ऑफ ऑर्गॅनिझम हा टॉपिक व्यवस्थितरित्या संपलेला आहे. ओके, थँक्यू.